अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सचिदानंद भक्तपती पालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन माऊली. नमस्कार मैत्रिणींनो, मी सुषमा आपल्या चॅनलवरच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते. आज तुम्हाला वाटत असेल की हे म्हणजे ही कशाची पालखी आहे, तर सांगते तुम्हाला. आमच्या इथून म्हणजे मलकापूर टू शेगाव दरवर्षी गुरुपौर्णिमेनिमित्त 2 दिवस पायीवारी जात असते. तीच ही पालखी. तर या पालखीचे दर्शन घेण्यासाठी आम्ही सकाळी म्हणजे गेलेलो. सकाळी आमच्या दारावरूनच ही पालखी जात असते, ज्या दिवशी जाते त्या दिवशी. आणि माझे मिस्टर दरवर्षी या पालखीमध्ये पायीवारीमध्ये जात असतात. तर मैत्रिणींनो बघू शकता, इथे म्हणजे एकदम शिस्तबद्ध पालखी असते गजानन महाराजांची. त्यानिमित्त आम्ही आणि असे वारकरी छानपैकी टाळ वाजवत पालखीचे मार्गक्रमण करत असतात. तर इथे आम्ही तिघी जावा, ही म्हणजे मी, ही जी दिसत आहे माझ्या जवळ बाजूला उभी आहे ती लहानी जाऊ माझी, आणि मागची ती मधली जाऊ. आम्ही तिघी जणी दर्शनासाठी गेलेलो. त्यानंतर घरी आली आणि घरी आल्यानंतर मुलांना शाळेत वगैरे सोडलं, कारण मिस्टर घरी नसल्यामुळं त्यांना शाळेत सोडणे, त्यांना शाळेतून घ्यायला जाणे हे माझ्याकडेच होतं. त्यानंतर मग संध्याकाळी तिघेच जण घरी असल्यामुळे आम्ही विचार केला की आज जेवणासाठी म्हणजे डाळीतले फळं म्हणतात आमच्याकडे, किंवा म्हणजे कोणत्या कोणत्या भागात चकोल्या, वरण फळं असं म्हणतात. तोच बेत आम्ही तिघांनी संध्याकाळी केलेला. तर तीच रेसिपी तुमच्यासोबत मी आज शेअर करते. तर बघू शकता, अगोदर मी वरण शिजवून घेतलं त्याच कुकरमध्ये, म्हणजे भांडे पण जास्त पडणार नाहीत. आणि त्याच म्हणजे डब्यामध्ये कुकर शिजवल्यानंतर ते डब्बा काढून घेतला. आणि त्यानंतर आपण जसं फोडणीचं वरण बनवतो त्याच पद्धतीने वरणाला फोडणी दिली. म्हणजे फोडणी दिली, त्यात लसण, कांदा, हिरव्या मिरच्या नाही, लाल चटणी, त्यानंतर कढीपत्ता आणि टमाटर. तर टमाटर एकदम स्मॅश होऊ दिलं त्यामध्ये, कारण की ते जर म्हणजे त्याच्या टमाटर जर जाड राहिलं तर माझी मुलगी खात नाही व्यवस्थित ते. त्यानंतर म्हणजे फोडणीचं वरण आपण जसं फोडणी देतो वरणाला, तसं मी ते फोडणी देते. आणि आपल्याला म्हणजे आपल्या क्वांटिटीनुसार त्यामध्ये पाणी ॲड करायचं. त्यानंतर चवीनुसार मीठ, आणि नंतर जी कणिक भिजवून घेतलेली त्याचे असे छोटे छोटे गोळे बनवून घेतले. आणि गोळे बनवल्यानंतर आपण जसे त्रिकोणी पोळी हे करत असतो, म्हणजे पोळी बनवताना जसं त्रिकोण बनवतो तसे सगळे त्रिकोण करून घ्यायचे. म्हणजे पोळीपेक्षा लहान हे घ्यायचा, गोल घ्यायचा, आणि अशा प्रकारे त्रिकोण बनवून घ्यायचे त्यांचे. आणि म्हणजे असेच संपूर्ण गोळ्यांचे त्रिकोण मी पटापट बनवून घेतले. त्यानंतर तोपर्यंत इकडे बाजूला वरण माझं म्हणजे त्याला छान अशी उकळी येत होती. त्यानंतर सगळे म्हणजे सगळे त्रिकोण ते बनवून घेतले. त्यानंतर काय केलं, म्हणजे याला चकोल्या म्हणतात त्या. त्यानंतर जे वरणाला माझ्या उकळी आल्यानंतर त्यामध्ये ते सोडून दिले. असं छानपैकी म्हणजे चवीला पण एकदम छान लागतं ते. आणि घरामध्ये माझ्या मिस्टरांना खूप आवडतात हे, पण आज ते घरी नाही आहेत, त्यामुळे आम्हीच तिघंजणं घरी आहोत ते खाण्यासाठी. आणि असं छानपैकी आम्ही बनवलं आणि छानपैकी त्या म्हणजे तिघांनी मिळून आम्ही त्याचा आस्वाद घेतला. त्यानंतर मग ते शिजतात तोपर्यंत मी माझं किचन वटा आवरून घेते. म्हणजे मला पटापट आवरायला आवडतं ते. जास्त जर किचनच्या वट्यावर जास्त वेळपर्यंत मी म्हणजे घाण राहू देत नाही, आणि काम पण पटापट होऊन जातात मग आपण असं आवरल्यानंतर. म्हणजे जास्त हे होत नाही. आणि भांडे वगैरे मी बाहेरच घासते. थोडेफार असले तरच मग बेसिकमध्ये मी भांडे घासत असते, नाहीतर मग बाहेर भांडे घासायसाठी म्हणजे गॅलरीमध्ये आहे जागा माझ्या. आणि आमच्याकडे पाण्याचा पण प्रॉब्लेम असल्यामुळे मग बेसिंगमध्ये घासले तर खूप सारं पाणी लागतं, त्यामुळे मग मी बाहेरच भांडे घासत असते.
तर बघू शकता अशा प्रकारे आम्ही ते सगळं म्हणजे ते शिजेपर्यंत माझा किचन वाटा संपूर्णपणे आवरून झाला आणि त्यानंतर आम्ही छानपैकी मस्त जेवण केलं आणि भांडे वगैरे घासून मग आराम केला. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी तुमच्यासोबत आज माझा व्हिडिओ शेअर करते. आज उशीर झाला शेअर करण्यासाठी, कारण की म्हणजे लवकर शेअर करायचा होता पण उशीर झाला. तुम्हाला आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि कमेंटमध्ये जय गजानन लिहायला अजिबात विसरू नका मैत्रिणींनो. आणि जर व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.